हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. चला भाऊ बहिणींनो, किती दिवसातून 2 दिवसातून टाकते का? काल टाकला होता का नव्हता मी व्हिडिओ? काय ध्यानात नाही, पण चला. काय चाललंय का तुमचं? तो का आज काय बेत बनवलाय? मस्त पैकी असा जेवण बनवायचं चाललंय. बेसन हटलंय, बेसन. उद्याच्या दिवशीला शाळेत येऊ की आमच्या बेसनाची तयारी चालली, बेसनाची. होय, बाटल्या भरायच्या ना शिवण्या. शिवण्याची बाटल्या भर, सगळ्या बाटल्या भर बाटल्या. चल, बेसन बाजरीची भाकर आहे आज भाऊ बहिणीनो. बेसन बाजरीची भाकर. उद्या शाळेत नेऊ का? हो ने जा. ती भर बाटली आधी. काय तर बाटली भर म्हणलंय ना तुला. उचल ना ती बाटली. तर आज आहे भावा बहिणीनो, बहिणी बहिणींनी केलेला बेस एकटीनच केलाय. एकटीनच केलाय हो का? एकटीनेच केलाय आज. फक्त आज केलाय, सकाळी केलाय. काय काय टायमाला ती मदवी करते, काय टायमाला ही पोरगी करते. ह्या पोरीनं बऱ्याच दिवस झाला अंग काढलं होतं स्वयंपाक पाण्यातून. आज मी केलंच नाही. बरोबर केलं तिने. आज मी केलंच नाही, तिने केलं. मग तिच्या भाग लागू 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 तिला सांगितलं. हो का? बाहेर मस्त हवा सुटती. आता बऱ्याच दिवस झालं जेवणाचं काय बेत बाहेर. जेवणाचं बेत टाकाय पाहिजे पण टाकत नाही भाऊ बहिणी. बघा मस्त हवा सुटली आहे का? बघा झाडं कशी हलतात आहे का? काय व्हिडिओज टाकणं व्हाय ना एवढ्या ह्याच्यात भाऊ बहिणींनो. काय सांगायचं तुम्हाला. मी जरा आराम घेतलाय हो. मी स्वतः आराम घेतलाय. आणि हेच बहिणीचं तिकडं भाऊ जायचं पण बघती. म्हणजे बघितलं नव्हतं मी इतक्या दिवस व्हिडिओ, पण बघितलं बरं का. चाललंय काय ही इकडून ती तिकडून असं चाललंय. भावाने सोडली वाटतं भाऊ जायला तिथं. तर आता तुम्ही तर बघितलं 1 महिन्यापूर्वी मी गेली होती तिकडं ह्याला माहेरला. तवा भाऊजाई स्वतः होऊनच लागली होती. महाग लागली होती का नव्हती? मला घेऊन जा, मला घेऊन जा, इकडे घेऊन जा म्हणजे माझ्याकडे. आता भावा बहिणीनं मला तुम्हाला सांगते आणायला पण नाही काय बरं का. पण मला तो का ती वादविवादापासून जरा मी कसं आहे म्हणजे जास्त ही घेते. वादविवाद म्हणलं का नाही की माझ्या डोक्याला येतं टेन्शन. मला कसं वाटतं की आपण मस्त चांगल्यापणात घेऊन यायचो, परत भांडणं तडणं ही असं त्यांचं चालू असतं सारखं. ह्याचं झालं की त्याचं झालं की त्याचं. आणि आपल्याला एवढा वेळ नाही त्यांच्या संग भांडणं करायला. त्याच्यामुळं मी आहे ना जरा टाळती. आता बरेच लोक म्हणतात पुणेला लय स्वार्थी आहे, पुणे लय आमकी आहे. पण आता मी का लांब राहते, कशामुळं राहते हे माझ्या जीवाला माहित आहे ना. मला कसं वाटतं की लांबूनच आपलं शांतपणे म्हणजे जी ते आपापल्या घरी सुखा समाधानाने. आता मस्त एकत्र राहिलं तरी हो का सारखं भांडणं तडणं सारखं चालूच आहे. आता पिंकी माझ्या महाग लागली होती. मला घेऊन जावा. आता योगीच्या तिथं आहे. काय चालू आहे त्यांचं तीच की चाललंय का नाही. हे ज त्याच्यावर. आणि योगीला लागलेली आहे भावा बहिणींना सवय वादविवादाची. त्याच्यामुळं आहे ना तिला काय नाही. ती भांडत बसणार, भांडत्याला एकामेकीला आणि परत एकाच ताटात जेवत्याला. तसं त्यांचं चालू असतंय. पण मला नाही सहन होत. मला कसं आहे माहितीये का, मला कुणी बोललं चाललं मला नाही काय गोष्टी पटल्या तर माझं नाही तोंड राहत. त्याच्यापेक्षा माझं कसं आहे की आपलं 4 हात लांब राहून काय असेल ते ना आपल्यावर बी नाही फरक पाडून घ्यायचं. आपल्या महाग असतात कामं. माझ्या महाग भाऊ बहिणींना असतात लय कामं. झंपराची ह्याची भरपूर.
सारखं असं भांडणं तांनाचं काय गोष्टी टेन्शन घेतलं ना की आपल्या कामावर दुर्लक्ष होतं. त्याच्यामुळं मी काय करते, थोडं रिलॅक्स घेते त्यांच्यापासून. आणि मी फोन बी नाही करत जास्त. भाऊ तर भाऊच आहे, तर तुम्ही तर बघितलेला आहे. त्यांना तर किती सांगा काही फरक पडत नाही. बारका तसला मोठा तसला. आणि माझ्यापर्यंत त्यांच्या कहाण्या बी येत नाही. वादविवाद जरी झालं काही त्यांचं चालू असलं ना तरी तुम्हाला सांगते की ती आता एक तर तुम्हाला माहित आहे सारखी माहेरचं काही लाचांड असलं तरी ती तिच्याकडेच असते. ती कारभारी आहे. माहेरच्या काय लाचांड असले की तिच्याकडेच असते ती. कारण की तिला नाही उद्योगधंदा काय काम. त्याच्यामुळं उठायचं सुटायचं आणि माहेरचे लाचांड सोडवाय पळायचं काही असलं आहे तिचं उद्योग. आणि मी काय मी नजर अंदाज करते. मला कसं वाटतं की ही काय बारीक आहेत का, कवर ह्यांना सांगायचं आणि शिकवायचं. तुम्ही सांगा, कवर सांगायचं शिकवायचं ह्यांना काय स्वतःचे ज्ञान नाही का, ही बुद्धी नाही का ह्यांना? कवर ह्यांना सांगावं शिकवावं. स्वतःचं ज्ञान स्वतः वापरून सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत ह्यांनी, असं मला वाटतं. म्हणून मी जास्त लक्ष देत नाही. मला वाटतं स्वतःच्या मनाने त्यांनी सुधारावं. जास्त सांगून शिकवण्यात इंटरेस्ट ठेवावा नाही. त्यांनी स्वतःच्या मनाने सुधारावं असं मला वाटतं. म्हणून मी जास्त त्यांच्यात लुडबुड करत नाही. आणि योगीला काय आहे, काम ना धंदा आणि करा हरी गोविंदा. ती त्यांच्यासारखी लुडबुड केल्याशिवाय तिला जुळत नाही. तिला स्वतःच्या परपंचाचं कमी पण लुडबुड करण्यात जास्त इंटरेस्ट आहे. असं काम आहे. त्याच्यामुळे ती लुडबुड तिलाच करायला ठेवली बघा मी. तिनंच लुडबुड करायची आणि तिनंच सगळं ही करायचं. आता मला म्हणत होते महाग यायचं तुझ्याकडे. मी म्हणलं स्पष्ट यायचं असलं तर माझ्याकडं सामान सुमान घेऊन या आणि इथं राहण करा खा. मी नाही आता मोकळी म्हणलं. माझ्या माग माझं उद्योग असते तर मी नाही म्हणलं तुम्हाला ही कराय मोकळी. तुमच्या पद्धतीने जसं तुम्हाला पटल तसं करा. तो आणि त्याच्यात यायचं असलं तर शांत राहावं लागल म्हणलं. वादविवाद कमी. मला वादविवाद म्हणलं की माझं फिरतं डोकं. आपल्या कामावर दुर्लक्ष करायचं आणि वादविवादावर लक्ष केंद्रित करावं लागतं. त्याच्यामुळं मी जरा बडबड आणि शक्यतो मी तर फोन करायचंच भाऊ बहिणीने टाळते. आता तुम्ही म्हणत असाल की पूनम ताई व्हिडिओ येत नाही तर व्हिडिओ आता नाही तर येत बरं का माझं व्हिडिओ. तुम्हाला माहित नाही माझ्या, तुम्हाला सांगते मी माझ्या बी माझ्या डोक्यात माझं विचार चालू असतात. कुणाला सांगायचं आपल्याला? मला माहित आहे माझं घर हक्क आहे का नाही माझ्यावर चाललेलं आहे भाऊ बहिणीनं. नाही सांगेल तेवढं बरं. आणि मला हालचाल जर नाही ना मी केली तर घरदार असं म्हणजे लेकरा बाळांचं हे ना अवघड, खाण्यापिण्याचं सुद्धा अवघड होऊन बसत. आणि मग भांडायला तांडायला कुणाला टाईम आहे? ह्यांचं लेकरांच्या भविष्याची चिंता पडलेली. त्याच्यामुळं वादविवाद घालाय कोणाला टायमिंग नाही. आता मला मागं पिंकी माझ्या मागं लागली होती. आता 1 महिना झालं मी तिकडे जाऊन आलेली. मला म्हणत होती मला तिकडे घेऊन चला तिकडे घेऊन चला. आता मी आणली नाही. आता महाग बघितलं मी भाऊजाई तिकडे गेल्यावर कुणाची तरी एकीची कमेंट होती की पुणेच्या किती महाग लागलं तरी पुणेनं नेली नाही पिंकीला. योगिता किती चांगली आहे, योगिता घेऊन आली पिंकीला. आता भाऊ बहिणीनं महाग मी लय अनुभवलेला आहे ते हे दिवस बर का. आता पिंकीचं आणि तिच्या नवऱ्याचं भांडण मी जर तिला पिंकीला आणली तर राजानं येऊन इथं धिंगाणा करायचा भांडायचं. म्हणजे ही कितीपर्यंत योग्य आहे? म्हणजे उठर चिंदन तीच धंदा. आता महाग आव्याचं आणि त्याच्या बायकोचं जर समजा काय वादविवाद झाला तर मी इथं तुम्हाला सांगते ठेवली होती तर त्याचा ठिपूर फोडला का नाही माया माथ्यावर. बहिणीनं परपंचा मोडला भावाचा. म्हणजे ही काय म्हणतात माहिती का, आता मी जर चांगल्यापणात जर ह्यांना आधार आसरा द्यायचा म्हणलं ना की म्हणते ती तिचा नवरा आहे म्हणजे मी त्यांचा नवरा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग आता उद्या जर समजा राजाचं आणि त्याच्या बायकोचं समजा भांडण झालं. आता राजाचं आणि त्याच्या बायकोचं भांडण होतं, प्रत्येक नवरा बायकोचं होतं, त्याचंच नाही म्हणत मी. पण ती अवलादी अशी आहे की तुम्हाला सांगते ज्याने साथ दिली त्याच्यावरच उलटी टांगडी करतात. त्याच्यामुळं मी आहे ना
त्या दोघांच्या भांडणात मी महाग राजाचं आणि माझं लय भांडण झालं होतं त्याच्या बायको वाचूनच. मग आता तुम्ही सांगा, ह्यांना प्रत्येक वेळेस आपण सांगाय शिकवायला जर गेलो तर ह्यांचं वादविवाद आमचंच वादविवाद वाढते. त्याच्यामुळे मी शक्यतो टाळते बरं का. आणि तिला आणायला काय, तिला काय तिचा नवऱ्याला बरं लगीन लावून आले का माझ्या बरं लगीन लावून आले. आता हा 4-2 दिवस माझ्या इथं येऊन राहायला काय अडचण नाही, मी काय तिला नाही म्हणणार नाही. पण आता ती म्हणायची मला इथं राहायचंच नाही, मला तिकडंच तुमच्याकडेच घेऊन चला. म्हणजे मी तिला घेऊन येते तिचा नवरा माझ्या बरं वाद घालेल की तू तिचा नवरा झाली, माझा परपंच मोडला तू. म्हणजे असं चालू होईल बरोबर का नाही. आता तुम्ही सांगा कसं करायचं. आता तुम्ही बघताय एवढं त्यांची लचांड होत्यात एवढी, मी जास्त शक्यतो जास्त त्यांच्या लचांडात नसतीच. कवचितच जर माझी एका दिवस जर नाहीच मला कंट्रोल झालं, मी तरी पण स्वतःला भरपूर आवारण्याचा प्रयत्न करते. जर नाहीच मला कंट्रोल झालं ना तरच माझे मग टूपलय पेटल्यावरच मग मी त्यांना लय बडबड करत असते. ती बी व्हिडिओ काढून करते. तुम्ही तर बघितलंय फोनवर पण मी त्यांना बडबड करत असते आणि त्यांना फोनच करत नाही, कारण की माझं भांडण लय होतं त्यांच्याबरोबर. फोन केल्यावर तिने व्यवस्थित वागत नाहीत ना त्याच्यामुळं, आणि ती मला करतच नाही ती शक्यतो फोन. त्यांना माहित आहे ही जरा सटाकलेली आहे तिला जर, आणि योगी कशी मुळमुळी आहे भावा बहिणीला, तिला तीच उद्देल आहे. कोणाचं काय झालं कोणाचं काय नाही झालं ही तिला योगीला धंदा आहे. माहेरांच्या भावंडांचं कोण कुठं गेला आणि कुठनं कोण आला आणि ही असलं. मला कसं वाटतं की ह्यांचं स्वतःच ह्यांनी आहे ना स्वतः सावरलं पाहिजे. ही काय बारीक नाहीत, आता राजा बी बारीक नाही, त्याची बायको बी बारीक नाही आणि तो आव्या बी बारीक नाही. ह्यांना स्वतःला सगळ्या ह्यांच्या स्वतःच्या जबाबदाऱ्या कळतात भावा बहिणींना. ह्यांना खायचं कळतंय आणि तीच कळत नाही का. आता राजा दारू पितो, राजाला कितीतरी वेळा सांगितलं दारू पिऊ नको दारू पिऊ नको, शेवट जी त्याच्या मनात आहे तीच तो करतोय. मग आता आपण गाडवत झालो ना, त्याला एवढं समजून सांगून जर ते ऐकत नसेल तर त्याच्यात नुकसान कोणाचं आहे आपलं नाही. पण माझं प्रत्येकाला एकच सांगणं आहे, जी ती आपापल्या ह्याने जी काय ज्या पद्धतीनं काय करायचंय ती करा म्हणलं. पण विषय ही आहे की जर निस्तरायची बारी आली ना तर आपोआपून म्हणजे आपणच निस्तरायची हिंमत ठेवायची म्हणलं. तुम्ही व्यसन करा काही करा, जर पुढे जाऊन तुम्हाला जर काय अडचणी यायला लागल्या व्यसनाच्या संदर्भात कुठं काय, तर म्हणलं ती निस्तरायची तयारी पण तुम्हीच ठेवायची म्हणलं. माझ्यापर्यंत तर कुणाची काय आलीच नाही पाहिजे म्हणलं. माझ्यापर्यंत तर कुणाचं काय कहाणी आलीच नाही पाहिजे. ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात पडल म्हणलं. तुमच्या करण्यात तुम्ही निस्तरायच्या, त्याच्यात म्हणलं आम्हाला वडायचं नाही. आम्ही कसं कसं करतोय कसं कसं खातोय म्हणलं आमच्या जीवाला माहिती. हा तुम्हाला नाही म्हणलं कुठल्या गोष्टीची आज तुम्ही लागलेले आहे तर मोज मस्तीत जगायची सवय लागलेली आहे म्हणलं. तुम्हाला कुठल्या गोष्टीची चिंता नाही. आता राजाला 2 लेकरं आहेत तर त्याला 2 लेकरांची विचार करून त्यांनी पण काय गोष्टी स्वतःला आवारल्या पाहिजे. त्या राहिली गोष्ट तर आव्याला बी कळालं पाहिजे की आता आपल्याला दाडापणार कोणी नाही, आई नाही, कोण बाप नाही. हा भावाला परपंच आहे, भावावर आपण बी अवलंबून राहायचं नाही. भाऊजाई त्यांच्या पद्धतीनं ती आपण करणे खाणे हे आपण ठेवायचं. नसलं जमत तर आपलं ह्या बहिणीच्या इकडं 8 दिवस त्या बहिणीच्या तिकडं 8 दिवस असं राहून कुठेतरी सुधारायचा प्रयत्न करावा ना. मस्त त्याला पण सांगितलं पण ती पण नाही मला तिथंच राहायचं तर राहा का आम्हाला काय करायचं. त्याच्यामुळे मी नाही सांगत शिकवत भाऊ बहिणी, ती सांगाय शिकवायच्या लेवल मध्येच नाही ती.